रामचंद्र नावाचा एक भक्त स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता। तो आपल्या कुटुंबासोबत साध्या गावात राहायचा। त्याचा मुलगा आनंद हा तरुण आणि जिद्दी स्वभावाचा होता। एके दिवशी आनंद आईवडिलांच्या सांगण्याविरोधात घर सोडून निघून गेला। रामचंद्र आणि त्याच्या पत्नीने आनंदाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण कुठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही। दिवस, आठवडे आणि महिने उलटले, पण आनंदकडून काहीच खबर आली नाही। रामचंद्र निराश झाला, पण त्याने स्वामी समर्थांवरचा विश्वास सोडला नाही। दररोज संध्याकाळी रामचंद्र स्वामींच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायचा, स्वामी, माझ्या मुलाला परत पाठवा, त्याला सद्बुद्धी द्या। अशा तळमळीने त्याने अखंड प्रार्थना सुरू ठेवली। एके रात्री रामचंद्रला स्वामी समर्थ स्वप्नात आले। त्यांनी हस्त सांगितले, तुझा मुलगा लवकरच परत येईल, काळजी करू नकोस। अचानक 2 दिवसांनी रामचंद्रच्या दारावर आनंद उभा होता। तो डोळ्यात अश्रू घेऊन वडिलांना म्हणाला, माफ करा बाबा, मी चुकीचा होतो, आता मी कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही। स्वामी समर्थांच्या कृपेने आनंद सुरक्षित परत आला आणि त्याच्या आयुष्यात स्थैर्य आले। ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, धीर आणि स्वामी समर्थांवर